वाटण न बनवता तरीही दाटसर रश्श्याची बटाट्याची भाजी तुम्ही कधी बनवली आहे का? बनवायला तर अगदी सोपी आहे, खायलासुद्धा टेस्टी आहे. टिफिनवर रोज सुक्या भाज्या खाऊन कंटाळला असाल तर एकदा सुट्टीच्या दिवशी ही मस्त रश्श्याची भाजी करून बघा. खायला अतिशय अप्रतिम लागते. पोळीसोबत, पराठ्यासोबत, भातासोबत खायला खूप छान लागते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आणि हो, रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. तर अशी ही चमचमीत रस्स्याची बटाट्याची भाजी तयार करण्यासाठी आपण इथे 2 मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत. बटाटे स्वच्छ धुवून घेतले. त्यानंतर त्याचे सोलणीच्या सहाय्याने सालं काढून घ्यायचे आणि व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे फोडी करून घ्यायच्या. इथे फोडी करताना खूप बारीक फोडी करायच्या नाही किंवा खूप मोठ्या करायच्या नाही, तर अशा मध्यम फोडी करून घ्यायच्या, म्हणजे भाजी दिसायलासुद्धा खूप छान दिसते. आणि हे बघा, इथे आपल्या ह्या बटाट्याच्या अशा चौकोनी आकाराच्या थोड्या मोठ्या साईजच्या फोडी करून झालेल्या आहेत. असे हे कापलेले बटाटे एका बाउलमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये काढून ठेवायचे, म्हणजे आपले बटाटे काळे पडणार नाही. त्यानंतर मी घेतले इथे एक लहान वाटी भरून शेंगदाणे. कच्चे शेंगदाणे असल्यामुळे आपल्याला हे शेंगदाणे पहिल्यांदा भाजून घ्यायचे. तर त्यासाठी गॅसवरती आपण एक कढई ठेवून घेतली. गॅस सुरू करून घेतला आणि सुरुवातीला मीडियम टू हाय फ्लेमवरती 2 मिनटं आणि त्यानंतर गॅस पूर्णपणे मंद करून मस्त शेंगदाण्यांना डॉट पडेपर्यंत खमंग शेंगदाणे भाजून घ्यायचे. आणि तुम्ही बघू शकता छान डॉट्स आपल्या शेंगदाण्यांना पडलेले आहेत. शेंगदाणे इथे आपले खमंग भाजल्या गेलेले आहेत. छान सुगंधसुद्धा सुटलेला आहे. असे हे शेंगदाणे आपण इथे पूर्णपणे थंड करून घेऊ. आपले शेंगदाणे इथे पूर्णपणे थंड झालेले आहेत. आता सालं न काढताच मी हे शेंगदाणे मिक्सरमधून वाटून घेते. तर संपूर्ण शेंगदाणे घालून घेतले. त्यानंतर 3 ते 4 लसूण पाकळ्या घालून थोडासा आल्याचा तुकडा काढून घेतला. 10 ते 12 कढीपत्त्याचे पानं घालून घेतले. 2 हिरव्या मिरच्या घालून घेतल्या. 2 ते 3 चमचे पहिल्यांदा पाणी घालून हे आपण वाटून घेतलं आणि मग थोडं थोडं पाणी घालून आपण छान सरसरीत प्लेन असं याचं बॅटर तयार करून घेतलं. आणि हे बघा, छान प्लेन असं बॅटर तयार झालेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता मैत्रिणींनो, आपलं शेंगदाण्याचं वाटण मस्त क्रीमी झालेलं आहे. छान क्रीमी टेक्स्चर आपल्या या वाटणाचं आलेलं आहे. आता हे वाटण आपण बाजूला ठेवून घेऊ. आणि ज्यावेळी शेंगदाणे थंड होत होते ना, त्याचवेळी मी बाकीची तयारीसुद्धा करून घेतलेली होती. तर त्यामध्ये एक असा मध्यम आकाराचा कांदा चौकोनी आकारामध्ये कापून घेतला. त्यानंतर 10 ते 15 कढीपत्त्याचे पानं घालून घेतले. चला तर मग आपली संपूर्ण तयारी झालेली आहे. आता आपण भाजीला फोडणी घालूया. तर त्यासाठी गॅसवर कढई ठेवून घेतली. गॅस सुरू करून घेतला. त्यामध्ये 1 चमचा भरून तेल घालून घेतलं. अर्धा चमचा मोहरी घालून घेतली. आपण शेंगदाण्याचं वाटण बनवलेलं असल्यामुळे खूप जास्त तेल आपल्याला या भाजीसाठी घालायचं नाही आहे. त्यानंतर अर्धा चमचा जिरं घालून जिरं आणि मोहरी मस्त तडतडून घेतली की त्यामध्ये लगेच 10 ते 15 कढीपत्त्याचे पानं घालून घ्यायचे. कांदा घालून घ्यायचा आणि कांदा हलकासा सोनेरी रंगावरती येईपर्यंत मंद आचेवरती परतवून घ्यायचा. आणि गॅसची फ्लेम माहीत आहे का मैत्रिणींनो, मंद ठेवायची फोडणी करताना, म्हणजे भाजीला टेस्ट तर छान येतेच आणि कलरसुद्धा छान होतो. गॅसची फ्लेम लो असल्यामुळे आपले मसालेसुद्धा जळत नाही. आता आपला कांदा छान गुलाबी रंगावरती परतल्या गेलेला आहे. त्यामध्ये 8 ते 10 लसूण पाकळ्या, थोडासा आल्याचा तुकडा, अर्धा चमचा जिऱ्याची पेस्ट तयार करून घेतली, ती घालून घेतली. मस्त तेलावरती परतवून घेतली. आता त्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे अगदी घरीच अवेलेबल असलेले बेसिक मसाले. सर्वात अगोदर आपण घालून घेतलं लाल तिखट. त्यानंतर 1 चमचा भरून काश्मीरी लाल मिरची पावडर, अर्धा चमचा भरून हळद आणि अर्धा चमचा भरून आपण यामध्ये घालून घेतला गरम मसाला. खमंग सगळं तेलावरती परतवून घ्यायचं, म्हणजे भाजीला टेस्ट खूप छान येते. आणि हे बघा, इथे आपले सगळे मसाले मस्त परतले गेलेले आहेत. आता त्यामध्ये आपण कापून घेतलेले बटाटे घालून घ्यायचे आणि 2 मिनटं हे बटाटे तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे. चवीपुरतं यावेळेसच मीठ घालून घ्यायचं, म्हणजे बटाट्याच्या आतमध्ये छान मिठाची चव लागते. मिक्स करून घ्यायचं. आता झाकण ठेवून 50% हे बटाटे आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत. 2 मिनिट झालेले आहेत. आपले बटाटे इथे अर्धवट शिजलेले आहेत आणि तेलामध्ये मस्त खमंग परतल्यासुद्धा गेलेले आहेत. आता यावेळी आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे शेंगदाण्याचं वाटण. छान सगळीकडे एकसारखं मिक्स करून घ्यायचं. आणि आज आपण इथे पातळ भाजी बनवत असल्यामुळे मिक्सरच्या पॉटमध्ये मी 1 चमचा भरून पाणी घालून घेतलं, 1 वाटी भरून पाणी घालून घेतलं. मिक्सरचं पॉट विसळून ते पाणी यामध्ये घालून घेतलं. आणि तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता. या कन्सिस्टन्सीची आपल्याला इथे भाजी तयार करून घ्यायची आहे. म्हणजे आता जरी ही पातळ वाटत असली
तरी आणखी आपल्याला 10 ते 15 मिनटं ही भाजी छान उकळून घ्यायची आहे, म्हणजे याची कन्सिस्टन्सी दाट होईल. आणि जर ही भाजी तुम्हाला टिफिनसाठी न्यायची असेल तर पाणी कमी घाला आणि छान घट्ट बटाट्याच्या फोडी आणि रस्सा टिफिनवरती द्या. तसंसुद्धा खायला खूप छान लागते. परंतु माझ्याकडे ही रश्श्याची भाजी खूप आवडते, त्यामुळे मी यामध्ये आता पाणी घालून घेतलं, झाकण ठेवून घेते आणि 10 मिनटं मंद आचेवरती ही भाजी छान उकळून घेते. भाजीवरती झाकण ठेवताना पूर्ण पॅक झाकण ठेवायचं नाही, तर व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे थोडंसं उघडं झाकण ठेवायचं, म्हणजे आपली भाजी उतू जाणार नाही. 10 ते 15 मिनिट झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता आपल्या भाजीचं तेल छान सुटलेलं आहे. खूप जास्त तेल या भाजीसाठी नका वापरू मैत्रिणींनो, अगदी कमी तेलामध्येच भाजी बनवा, खायला अतिशय टेस्टी लागते. सर्वात शेवटी आता आपण यामध्ये अर्धा चमचा गोडा मसाला घालून घ्यायचा, व्यवस्थित मिक्स करून 1 मिनटं ही भाजी उकळून घ्यायची. भाजीमधून 2 ते 3 फोडी एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा, चमच्याच्या साहाय्याने प्रेस करून बघायचं. बटाटे जर छान शिजले असेल तर तुम्ही कोथिंबीर टाकून गॅस बंद करू शकता. आणि हे बघा, इथे आपले बटाटे छान शिजलेले आहेत आणि छान उकळी आपल्या या भाजीला आलेली आहे. आपली भाजी छान उकळलेली आहे. आता त्यामध्ये मस्त भरपूर सारी मूठ भरून कोथिंबीर घालून घ्यायची, 1 मिनटं शिजवून घ्यायची आणि आता आपण गॅस बंद करून घ्यायचा. अशी ही गरमागरम भाजी तुम्ही भातासोबत, भाकरीसोबत कुस्करून किंवा पोळीसोबत कुस्करून खाऊ शकता. खायला अतिशय अप्रतिम लागते. एकदा तुम्ही माझी ही रेसिपी करून बघा. तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये कळवा. आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, भरपूर शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच मस्तशा व्हिडिओमध्ये. धन्यवाद.